आता बॅकपॅक वगैरे सगळं झालेली होती म्हटलं. रात्रीचीच आपले मालेगावचे कलिग आलेले आहेत रूमला. त्यांच्यानंतर मग आता काय गाडी वगैरे आलेली आहे, सगळं बॅग वगैरे घेतली. आता निघतोय मग. हे बघा तुम्ही बघू शकता गाईज. आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहे. आता पागण्यापर्यंत आलेलो आहे. योगेश भाऊ येत आहे. त्यांचा केव्हाचा फोन येत होता, ते म्हणे मी आलेलो आहे म्हणे. आता त्यांच्याकडे चाललोय आणि त्यांना घेतो आणि मग निघू. आता सगळे आली बघा. आदित्य भाऊ मालेगावचे कलिग, तिकडं शफिक भाऊ मालेगावचे कलिग, पुढे सर बसलेले. सरांचा शूट आपण नंतर घेऊ. तर चलो गे. हे बघा योगेश भाऊ येऊन लागलेले गाडीमध्ये. आता आपण पागण्याच्या पण बरोबर पुढे येऊन लागलेलो आहे. बघू शकता एकदम कडक मध्ये चालू आहे. इकडं सूर्य आपण आत्ता उगवत आहे. आता एकदम शांत मध्ये उठतात ते, पण दुपारपर्यंत म्हणजे एकदम भयानक काम होऊन जाईल त्यांचं. आता आपण जळगावच्या पुढं पर्यंत आलो, म्हणजे नशिराबाद वगैरे त्या साईडला आलेलो आहे. आणि आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. सगळ्यांना भूक वगैरे लागलेली. आता चलो सर नाश्ता वगैरह करके फिर उससे निकलेंगे शेगाव जाना पहले. तो शेगाव जाके फिर उधर से डायरेक्ट नागपुर. चलो गाइस नाश्ता करायला थांबलेलो होतो ना. मग आता बऱ्याच वेटिंग नंतर आता नाश्ता आलेला आहे आपला. हे बघा बघू शकतो. आता हे बघा हे आमचे सर एरिया मॅनेजर. चलो फिर नाश्ता वगैरह करते डायरेक्ट शेगाव जाएंगे. नांदुरा इथं पोहोचलेलो होतो. आता आपलं जे मीटिंग जर्नी त्याच्यात नांदुरापर्यंत आलो. आता तुम्ही मागं बघू शकता हे बजरंगबली यांची मूर्ती दिसते तुम्हाला. सगळ्यात मोठी मूर्ती ती. ते बघा तुम्हाला 105 फूट उंच मूर्ती ती. ते बघा बघू शकता. आणि खतरनाक काम झालेलं आहे त्या मूर्तीवर. म्हणजे एकदम स्ट्रक्चर वगैरे एकदम जोरात आहे. मंदिरात आहे पूर्ण. इथं विष्णू म्हणजे एकदम जोरात आहे नाही का. तुम्ही बघू शकता आता ते त्यांचा अभिषेक चालू आहे बजरंगबलींचा. वरून आता पाणी वगैरे टाकणं चालू आहे. एकदम मस्त मूर्ती आहे. शेगावला पोचलेलो आहे. एकदम कडक ऊन आहे इकडं शेगाव. आता हे शेगावमध्ये भक्ती निवास आहे. सॉरी आता पार्किंगमध्ये आहे. हे बघा पार्किंग तुम्हाला दाखवतो मी. पार्किंग हे बघा. आणि पूर्ण पार्किंग फ्री आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं. आता इकडनं आम्ही मंदिरात जाऊ. आता मग थोडं फ्रेश वगैरे होऊन तर चला मी तुम्हाला मंदिराचे सीन दाखवेल पुढे. हे बघा एकदम फ्री आहे. एकदम जोरात बनवलेलं आहे सगळं इथं. चलो गाईज. तर गाईज आता आपण जिथं म्हणजे गेस्ट हाऊस जे आहेत ना आपण तिथं आलेलो आहे. आता पूर्ण आपली टीम आहे. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण टीम आहे सोबत. मग आता बघू तिथं रूम वगैरे कधी भेटतो काय भेटतो. त्याच्यानंतर जाऊ मग फ्रेश वगैरे होऊन मग मंदिरात जाऊ.
काय काय नाही. चलो फिर गाईस. तर आता फायनली आपल्याला रूम भेटलेली आहे. आणि म्हणजे असं एवढं मोठं ते म्हणजे देवस्थान आहे आणि एवढी खतरनाक म्हणजे व्यवस्था आहे की त्यांची. म्हणजे आपल्याला ते पार्किंगमधून तिथून आपल्याला त्यांची बस राहते म्हणजे त्यांच्या ट्रस्टची, ती आपल्याला इकडं रूमपर्यंत घेऊन येते. त्याच्यानंतर मग आता इथं सगळं रूमची व्यवस्था वगैरे. आणि एवढं म्हणजे 200 एकरमध्ये पूर्ण त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे. म्हणजे एका विहारची 200 एकरमध्ये. आणि असे जवळपास 5 एक विहार आहेत. म्हणजे खतरनाक सोय केलेली आहे. तर आता मी रूमला जाईल, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेल. चलो पण फायनली रूम भेटला आपल्याला. मग आपण रूममध्ये आलेलो आहे. हे बघा हे सर वगैरे सगळं डायरेक्ट झोपून घेतलं. म्हणजे जसे की डायरेक्ट ते नाही का काय म्हणतात त्याला सर, काय विकून झोपून जाणे. हां गोडे बेस के सो द्या ना. अशी गंमत केली डायरेक्ट. तुम्हाला दाखवतो मी. सगळेजण आता पडून गेले. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो गाईज. आता आंघोळ वगैरे करून झालेली आहे. रेडी वगैरे झालो आहे. आता कपडे पण चेंज केले गेले. आता मंदिरात जाऊ थोडा वेळात. म्हटलं थोडं आराम वगैरे करू, मग त्याच्यानंतर मंदिरात जाऊ. तर ठीक आहे. मग आता मंदिरात गेलो की मी परत शूट करेल. तर चलो तब तक केली. तर गाईज आता सगळं आपण रिलॅक्स वगैरे झालो, आराम वगैरे केला. तर आता म्हटलं पहिले जेवण करून घेऊ. बॅग वगैरे पण घेऊन घेतली. म्हटलं जेवण करून तिकडच्या तिकडंच दर्शन वगैरे करू. तिकडं निघून जाऊ म्हटलं म्हणजे नागपूरसाठी. तर आता भूक पण लागलेली होती. आपले योगेश जाण ना ते म्हणे बेकार जोराची भूक लागलेली म्हणे. कायची भूक लागलेली आम्हाला. मग म्हटलं चलो फिर. म्हटलं आता जेवण वगैरे करून निघू मग आम्ही दर्शन वगैरे करून. तर चलो. हे बघा काहीच बघू शकता तुम्ही. एकदम म्हणजे एकदम अशी एक्सपेन्सिव्ह सोय म्हणतात ना, तर तसा विषय आहे इथं. आणि आपण एक्सपेक्ट नाही करू शकत एवढं खतरनाक इथं सोय केलेल्या आहेत. एकदम मस्त आहे. आता आपण जेवायच्या इथं बसलेलो होतो. तर हे बघा तुम्ही मेन्यू वगैरे बघू शकता. तुम्हाला मेन्यू दाखवतो. हे बघा असे मेन्यू. आणि पूर्ण व्यवस्था बघा कशी केलेली. एकदम भारी व्यवस्था केलेली आहे. बघू शकता तुम्ही. खूप मोठा हॉल आहे जेवायचा. चलो जेवण वगैरे करून मी तुम्हाला सांगतो. तर गाईज आता पूर्ण आपलं जेवण वगैरे झालं. आता आपण चाललो आहे मंदिराकडे. तिथून आता दर्शन घेऊन आता मग नागपूरसाठी इन रूट होतो आपण. चलो आता आपण इथं जिथं बस आता पार्किंग होते ना तिथं आलेलो आहे. अजून काय बस लागलेली नाही आपली. मग थोडा वेटिंग साईडला उभे आहेत आपण. तर तेवढाच आता एक म्हणजे एकदम मस्त एक पक्षी बसलेला झाडावर. तुम्हाला दिसतोय का? मला पण दिसत नाही. आता दिसला. किती शांततेत बसलेला आहे, सावलीत आनंद घेत होता. आता बस आलेली आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. आता या बसने आम्ही परत जाणार आहे जिथं आमची गाडी पार्क केलेली तिथं. तिथून मंदिरात जाऊ. हे गाईच आता आपण मंदिरच्या एरियात पोचलेलो आहे. एंट्री केलेली आहे. टिळा वगैरे लावला थोडा. इकडे तिकडे होऊन गेलेला आहे तो. आता जाऊ मग मंदिरात. मग तिथून मग मी तुम्हाला मंदिराचं सगळं दाखवेल. स्ट्रक्चर वगैरे, देवाची मूर्ती वगैरे सगळं दाखवेल. तर चलो. बघू शकता गाईस तुम्ही की मंदिर कसं म्हणजे बोलू नाही शकत एवढं उत्तम प्रकारे मंदिराचं बांधकाम किंवा कोरीव काम जे एकदम नेक्स्ट लेवल आहे. आता आम्ही चाललो आहे श्रींच्या समाधीकडं. आता तिथला पण फुटेज मी तुम्हाला दाखवेल. बंद गाईज. तर मी ना आता पुढचा शूट काही काढू शकत नाही
कारण की इथं बंदी लावलेली त्यांनी फोटो किंवा व्हिडिओ शूट करायला. तर मीच दर्शन करतो आता, तुम्ही फक्त इमॅजिन करून घ्या. चलो गाईज, हे बघा ते मध्ये शूट नाही करता लागायच कारण की तिथं बंदी होती म्हणून. हे बघा मंदिर वगैरे एकदम भारी बनवलेलं आहे. आता शक्यता आम्ही इकडनं निघू आणि नागपूरसाठी रवाना होऊ. तर चलो गाईज, दर्शन वगैरे झालेलं आहे एकदम कम्प्लीट. आता आलेलं आहे गाडीकडे आलेलं आहे. गाडीमध्ये एकदम वाफा येत होत्या म्हणून मग AC चालू करून गाडी थोडं कूल व्हायला ठेवून दिलेली आहे. तर तुम्हाला बाहेरून मंदिर वगैरेचा एरिया दाखवतो मी. तर हे बघा, हा एरिया आहे. म्हणजे इकडे आम्ही इथून बसने त्या साईडला गेलो होतो आमचे रेस्ट हाऊस जवळ, आणि याच्या बॅक साईडला मंदिर आहे. तो चलो गाईज, आता निघतो आहे आम्ही नागपूर करता निघतो आहे. तिथं जाऊन एक महालक्ष्मीचं मंदिर आहे नागपूरमधलं, मग बघू तिथं जाऊ. त्याच्यानंतर हॉटेलला. चलो गाईज, आता आपण नागपूरच्या आसपास पोहोचलेलो होतो, म्हणजे अमरावती साईडला. तर तेवढंच एकदम खतरनाक चमत्कार घडलेला, एकदम कडक उन्हात डायरेक्ट एकदम जोरात बारिश चालू होऊन गेलेली. बारिश म्हणजे पाऊस चालू होऊन राहिले. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा पुरा जोरात डायरेक्ट एकदम खतरनाक पाऊस वगैरे चालू आहे. तुम्हाला रेनबो पण दाखवला असता, इंद्रधनुष. पण आता हा दिसतोय. थांबा, हे बघा दिसतोय का काहीच? अरे यार, टोल नाका लागणार. थांबा काहीच, आता टोल नाक्यावर आहे. फास्टॅग बी स्कॅन होत नाही आहे लवकर. मागं घ्या म्हणे. त्याला पुरी नाही राहत तिथपर्यंत, तोडून टाका म्हणे. पाण्याने घेतली आता हे स्वतः ते मधून आले इकडं आणि त्यांना डायरेक्ट स्कॅन करून आम्हाला सोडून दिलं. म्हणजे खतरनाक टेक्नॉलॉजी. आता रेनबो, हे बघा तुम्ही रेनबो बघू शकता. हे बघा थोडा एकदम थोडा फेड झालेला आहे, तो बघू शकता तुम्ही. इकडं तो वादळाचं वातावरण. सारंग भाऊ पण लागा. चलो गाईच, आता पाऊस तर पडून गेलेला आहे, म्हणजे वातावरण एकदम चांगलं होऊन गेलेलं आहे. तर भेटू पुढं. किसी रोज बारिश जो आए समझ लेना बूंदों में मैं हूँ. सुबह धूप तुमको सदा है, समझ लेना किरणों में मैं हूँ. किसी हे गाईच, आता रूमला पोचलेलो आहे नागपूरमध्ये फायनली. आता म्हटलं थोडं आता रेस्ट वगैरे करू, कपडे वगैरे बदलू. म्हणजे आपले नाईट क्लोथ जे तेच घालेन मी आता, कारण की खूप जाम होऊन गेलेलो आहे. आता मग थोडा जेवण वगैरे करून मग थोडंफार काम आहे कंपनीचे तेवढे करेल आणि मग स्लीप होऊन जाईल. मग असं म्हणणं चालू आहे की आपण हे जे 3-1 दिवसाचा जो पूर्ण व्लॉग असेल पूर्ण एक मर्ज करू आणि तो अपलोड करू, पण तो तसा जास्त मोठा होऊन जाईल. म्हणून म्हणजे असं 2 विचार होत आहे की डेली अपलोड करू किंवा मग ते एक पूर्ण मर्ज करून. तर बघू काय जमतं तसं मी करेल अपलोड. तर बघणार तुम्ही, चांगला व्लॉग आहे. तो चलो काहीच. आता आपण थोडं नागपूरच्या गल्ल्या फिरायला निघालेलो आहे. पाऊस पण चालू आहे थोडा बारीक. म्हटलं चलो नागपुर का भी घूमे, नहीं म्हटलं फिर आज नागपुर के गल्ल्या भी घूम लेते.
चलो फिर जाते हैं घूमने, डालेंगे कुछ इंटरेस्टिंग मिला तो वो भी ऐड करेंगे. चलो हे गाईच, आता जेवण वगैरे पण झालं. नागपूरची नाईट लाईफ जी आहे ती पण बघितली, थोडंफार फिरलो नागपूरच्या गल्ल्यांमध्ये. आता रूमला आलेलं आहे, तर आता झोपू आणि मग उद्या सकाळी थोडं लवकर उठायचं आहे. मग लवकर झोपून घेऊ म्हटलं. व्लॉग वगैरे बघतो, एडिट करता आला आज तर करेल, नाही तर मग उद्या सकाळी जसा टाईम भेटेल तसा एडिट करेल आणि दुपारी अपलोड करून देऊ. तर चलो गाईज, गुड नाईट.